Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि आमचा आक्षेप फक्त निवडणूक आयोगावर आहे, बीजेपीवर नाहीये. बीजेपी का उत्तर देते तेच आम्ही म्हणतोय. मग त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपा पक्षाचा बोर्ड लावावा. याद्यांवरती आक्षेप आहे की आताच्या एकूण कार्यपद्धतीवरती निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे. मला असं वाटतं की जर लोकसभा टू विधानसभा 85 लाख मतं वाढलेली असतील तर हे नक्की संशयास्पद आहे. आणि तुम्ही चॅनलवाल्यांनीच दाखवलंय की एकेका बाईचं नाव 25 वेळा आहे, एका घरात 300 लोक आहेत. हे तुम्हीच दाखवलंय. तुम्ही कुठच्याही पक्षाचे नाही. मग आम्ही तेच बोलतोय की तुम्ही मतदार याद्या नीट करा. मतदार यादीत असे खोटी नावं घालून निवडणूक जिंकणार असाल तर त्याला काहीच अर्थ नाही होत. आणि आमचा आक्षेप फक्त निवडणूक आयोगावर आहे, बीजेपीवर नाहीये. बीजेपी का उत्तर देते भाजप आज आंदोलन करते तेच आम्ही म्हणतोय. मग त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपा पक्षाचा बोर्ड लावावा, म्हणजे आम्हाला कळेल की ते का मूकमोर्चा काढतायत. पण या मूकमोर्चामुळे मूकमोर्चा आणि त्याला हा सत्याचा मोर्चा, तर सत्याच्या मोर्चामध्ये ते म्हणतात की BLAs असतात, तुमची यंत्रणा असते, ती काय करते असा विषय. आम्ही त्याच्यातनं शोधून काढले ना, आम्ही त्याच्यातनं शोधून काढले. तुम्हाला दाखवतोय की किती कोटी नावं आहेत. ठीक आहे. तर या होत्या शर्मिला ठाकरे होत्या, राज ठाकरेंच्या पत्नी. त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं या मोर्चाचं आयोजन का करण्यात आलेलं होतं.